तर आपण जेव्हा ब्लाऊज घालतो, कोणताही ब्लाऊज आपण आधी हातातनं वरती घेतो. तर आपण आधी एक हात वरती घेतो. हा वरती घेतल्यानंतर दुसऱ्या हातातनं आपण घालतो. आता हे घातल्यानंतर आपण काय करतो, हा ब्लाऊज अशाला असा राहतो आणि वरच्या साईडने आपण इथे हुक लावायला चालू करतो. हुक लावत लावत खाली येतो किंवा खालच्या साईडनी वरती जातो. तर सगळ्यात आधी ब्लाऊज अंगात घातल्यानंतर पाठीच्या साईडनी हा ब्लाऊज असा ओढून घ्यायचा आहे. ओढून घेतल्यानंतर सगळ्यात खालचं हुक आधी आपल्याला लावायचे. हे हुक लावल्यानंतर ब्लाऊज व्यवस्थित खाली ओढायचा आहे. हा आपण ओढून घेतला. आता जे खालून 2 नंबरचं हुक आहे ते पण आपल्याला लावायचं आहे. खालून आपण 2 नंबरचं हुक लावल्यानंतर आपली जी इनर आहे किंवा छाती आहे ती आपल्याला असं वरच्या साईडला ओढून या कप्स मध्ये, म्हणजे ही जी साईज असते फुगीर भाग छातीचा, तो बरोबर त्याच्यामध्ये सेट करायचा. हा सेट केला. तो सेट केल्यानंतर वरच्या साईडचं हुक लावायचं. तर वरच्या साईडचं हुक लावल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित आधी ब्लाऊज उंचीला परफेक्ट बसले का पाहायचं आणि त्यानंतर मधले हुक लावायचे. तर जेव्हा आपण हे हुक लावून सगळे रेडी करतो, त्याच्यानंतर आपलं जे शोल्डर आहे, आता हे शोल्डर मी आधी ओढलं नाही, तर शोल्डर काय झालंय, इथे आपला शोल्डर संपलाय. त्याच्या पुढे ही स्लीवचा जॉइंट आहे, अर्धा इंच खाली उतारता दिसतोय. त्यामुळे गळ्याला असा साइडनी असा तिरका आकार येतो. तर बरेच जण काय करतात, हे घातल्यानंतर असंच ठेवतात. आपल्याला असंच ठेवायचं नाहीये. ते घातल्यानंतर हुक लावायच्या आधी किंवा हुक लावून झाल्यानंतर हे शोल्डर प्रॉपर आपण जसं मोंड्याच्या लाईनला इथे सरळ मोजतो, तर हे स्लीव जोडलेलं जे शोल्डर आहे ते बरोबर तिथे सरळच आलं पाहिजे. हे इथे सरळ आलंय का चेक करायचं. हे सरळ आल्यानंतर ब्लाऊज उंचीला व्यवस्थित आपलं खाली ओढून घ्यायचं. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा आपला इथे व्यवस्थित बसतो. स्लीवचा पोर्शन जर आपण हा जर उतार इथे जास्तीचा ठेवला किंवा ब्लाऊजचं शोल्डर आपण असं बाहेरच्या साईडला ठेवलं, आता हे आपलं आता परफेक्ट आहे. पण घालताना जर आपल्याकडनं असं बाहेर आलं असेल, तर स्लीवचं काय होतं, उंची पण वाढते आणि या साईडला म्हणजे आतल्या साईडनी इथे स्लीव्ज ताणल्यासारखी होते. स्लीव्ज आपल्याला परफेक्ट आपण अंगात जिथे मोजल्यानंतर असते, घातल्यानंतर पण तिथेच राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला शोल्डर प्रॉपर वरती ओढून घ्यायचे. अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज घातलं, तर ब्लाऊज आपलं डीप नेक जरी असलं तरी अंगामध्ये परफेक्ट बसतं. हा गळा आपला बरोबर असा गोल दिसतो. खालच्या साईडने इकडे असा यू शेप दिसत नाही, पसरट वरच्या साईडने पसरट दिसत नाही. तर आपला मोंड्याची जी लाईन असते या लाईनला बरोबर आपलं इथे शोल्डर सरळ वरती राहिलं पाहिजे. आपण अंगावरती मोजले, तिथूनच मोजले, तर घातल्यानंतर पण ते तिथंच आलं पाहिजे. खालच्या साईडला उतरता नाही पाहिजे. ज्यांची तब्येत जास्त असते त्यांचा हा पोर्शन थोडा ब्रॉड असतो. तर आपण ब्लाऊज जर व्यवस्थित वरती ओढून नाही घेतलं, तर हा पोर्शन इथे असा तिरका दिसतो आणि त्यामुळे शोल्डरला आपण जेव्हा हात हलवतो त्यावेळेस शोल्डरला ताण पडत राहतो, कारण की शोल्डर आपलं प्रॉपर जागेवर बसलेलं नाहीये. आणि स्लीवचा हा पोर्शन खाली असल्यामुळे जेव्हा आपण हात खाली करतो त्यावेळेस इथे ताण पडतो. तर व्यवस्थित अंगात ओढून घ्यायचंय. माप घेतानाही समोरची उंची जिथे संपली आहे त्यानुसार आपल्याला मागची उंची घ्यायची आहे. तुम्हाला उंची जर एक्स्ट्रा वाढवायची असेल, तर एकदा समजा आपण एक ब्लाऊज शिवलंय आणि त्यात असं वाटलं की मागची उंची थोडी वाढवावी किंवा मोजताना जर तुमच्याकडनं बरोबर गोल भागामध्ये मोजण्यात नाही आली, एक्झॅक्ट समोर मागच्या म्हणजे समोर जिथे संपली आहे त्याच साईडला बरोबर मागे नाही आली, तर तुम्ही साईडला तुम्हाला मॅनेज होत नसेल, तर फक्त इथे खालच्या गोलाकारामध्ये उंची वाढवायची. जसं मी आता तुम्हाला सांगितलं होतं, मायाचा पोर्शन सोडून मध्ये गोलाकारामध्ये उंची घ्यायची. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज घालायचं. म्हणजे आपली छाती पण बरोबर इथे टक्स पॉइंट मध्ये बसली पाहिजे. खालच्या साईडनी हुक लावल्यामुळे छातीचा पोर्शन बरोबर वर उचलला जातो. तर आधी खालचं हुक लावायचं. खालचं हुक लावताना ब्लाऊज पाठीच्या साईडनी व्यवस्थित आधी सगळा ओढून घ्यायचा. ब्लाऊज घातल्यानंतर पाठीच्या साईडनी खाली ओढून घ्यायचा. शोल्डर बरोबर शोल्डर वरती आलेत का चेक करायचं आणि नंतर खालचं हुक लावायचं. आणि खालचे 2 हुक लावल्यानंतर आपल्याला जो आपला इनरचा बेल्ट आहे तो असा वरती ओढून त्या छाती जे ब्लाऊजच्या जो छातीचा भाग आहे तिथे सेट करायचा. जे इनर्स घालत नाहीत किंवा जे इनर्स घालतात त्यांच्यासाठीही व्यवस्थित तो शेप बसला जातो. मग म्हणजे छाती दबल्यामुळे
किंवा कमरेच्या साईडला छाती जात नाही वरच्या साईडनी हुक लावत गेलं तर. खालच्या साईडनी वरती आलो तर छाती वरच्या साईडला येत नाही. त्याच्यामुळे बरोबर ती शेपमध्ये राहते आणि गळ्याच्या साईडनी छाती बाहेर दिसत नाही. तर कमरेच्या साईडला व्यवस्थित ओढून घ्यायचं म्हणजे शोल्डरला प्रॉपर बसतं.